गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल बघून आम्ही पुढच्या ठिकाणी निघालो. आधीचे व्हिडिओ नसतील बघितले तर माझ्या अकाउंटवर जाऊन बघा. गर्दीत हिंडून हिंडून आणि उन्हातानातनं मुंबईत हिंडून म्हणून वैताग आला होता आणि मग लई भूक लागली होती पोटात. खायसारखं लई काय काय होतं. पाणीपुरी होती, काकडी होती, आणखीन बरंच काय काय होतं, पण आम्हाला काय आवडलं नाही. मग शेवटी आम्ही लस्सीच पिली आणि गारगार झालो. म्हटलं पुढच्या लोकेशनला जाऊ. तिथनं आम्ही कुठे गेलो माहिती आहे का तुम्हाला? तिथनं गिरगाव चौपाटीला गेलो. मुंबईचं सगळं गणपती इथं विसर्जन केलं जातं. म्हटलं आता इथंच आपली पोटाची भूक भागूया आणि तिथंच बसलो. बसासाठी चटई टाकले, जणू काय झोपायचंच होतं. आमचं भाऊजी बघा कसं फटकाला मारून बसले ती. त्यांच्या पोराची पावभाजी आली, पोरगं पण बघा जणू काय डॉन झाले कसं खात बसलं या बघा. आमची ऑर्डर येईपर्यंत मी उगीच मेनू कार्ड फिरवत बसलो होतो. ऑर्डर आली आणि मग आम्ही सगळ्या नाश्त्यावर ताव मारला. नाश्ता झाल्यावर कुल्हड चहा प्याला. चहा पण कसा 40 रुपयाला होता. नाश्त्याचा कार्यक्रम झाल्यावर जरा चौपाटीवरून फिरून यावं म्हटलं. इथे एक पोरगं खेळत बसलं होतं. किल्ला मानवाचा पण त्याला जुळत नव्हतं, नुसतं ठोकत बसलं होतं. पुढचं ठिकाण कुठलं पर्यटन स्थळ नव्हतं. उगीच आपला मी अंबानीचा बंगला म्हणायचं गेलो होतो. लई जड सुरक्षा होती तिथं. बघण्यासारखं काय नव्हतं, पण बंगला बघून डोक्याला शॉट लागला. माणसाला नुसतं राहायचं तर असतं, पण हिने एवढ्या बंगल्यात काय काय केलं असेल. एवढा मोठ्या माणसाचा बंगला आहे, पण शेजारी 2 बारक्या टापऱ्या आहेत तिथं. पण त्यांना कायच वाटत नसेल, हे काय म्हणणार रोजचंच आहे आम्हाला. तिथनं निघालो म्हटलं आता मार्केटमध्ये जाऊ. तिथे इथे हल्क उभा होता. कुणाकडे बघत होता काय माहिती एवढा. मार्केटमध्ये तवा 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 गर्दी होती, लय गर्दी होती, पाय ठेवा येत नव्हता. खरेदी केल्यावर म्हणलं आता मरीन ड्राईव्हला जावं सूर्यास्त बघायला. पण आम्ही तिथं पोचेपर्यंत सूर्य निघून गेला होता. असू द्या म्हणलं. मरीन ड्राईव्हवर निवांत बसलो आणि ही दगडं बघतोय ना आपण ती, हे असं मला समजलं की जपानवरून आली. एक दगड 1.5 किलोचा आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकून आहेत म्हणून ती तिथे ठेवल्यात. अंधार पडल्यावर घरी निघालो. CSTला जायला भुयारातनं खालनं गेलो, पण इथं पण मार्केट होतं. आता म्हणलं काय खरंच नाही. दुसऱ्या दिवशी उठून ठाण्याला आलो. उपवनला गेलो, तिथं पण फिरलो जरा आणि तिथला वडापाव खाल्ला, गजानन वडापाव. आपण वडापाव आलं त्यामुळे आपण वडापाव सोडत नाही कुठलं. फेमस होता म्हणून तिथे गेलो. त्यांची चटणी एक नंबर होती. नंतर खरेदी केली आणि पाणीपुरीच्या लाईनमध्ये होता. आम्हाला वाट्या देऊन उभं केलं होतं गरिबासारखं. आणि पाणीपुरीवाला एक एक पाणीपुरी आमच्या ताटात टाकत होता आणि आम्ही आपलं येईल तशी खात होतो. अशा या 4 दिवसाच्या मुंबई दर्शनानं आम्ही पुन्हा सातारला आलो.